कोणाचा अपमान केला नाही. आज तुमच्याकडं जे मोठेपण आहे ते मोठेपण समाजाच्या सेवेकरता आहे, स्वतःचा विकास करण्याकरता आहे, दुसऱ्यांना हीन समजण्याकरता नाही. हिंदी में एक वाक्य बोलतो, अगर आपका जो बड़प्पन है, आपके पास जो सामर्थ्य है, आपके पास जो गुणवत्ता है, वो गुणवत्ता आप दूसरे को नीचा दिखाने के लिए इस्तेमाल करते हो तो ये सराहनीय नहीं, ये शर्माने की बात है. तुम्ही थोडंसं ज्ञानोबा यांचं जीवनचरित्र पहा. माझ्यापेक्षा जास्त अभ्यासू, जास्त अनुभवाची मंडळी बसलेली आहेत समोर. ज्ञानोबारायांचं तुम्ही थोडंसं जीवनचरित्र बघा. ज्ञानोबारायांनी अध्यात्माची क्रांती केली, पण ज्ञानोबारायांनी स्वतःच्या दुःखाचा त्यांच्या कोणत्याच वाङ्मयामध्ये उल्लेख केला नाही. असेल तर मला सांगा. ज्ञानोबारायांनी कधीच म्हटलं नाही की असं असं झालं म्हणून आमच्या मायबापांना असं व्हावं लागलं. ज्ञानोबारायांची अशी कुठे, ज्ञानोबारायांनी स्वतःच्या दुःखाचा बाजार मांडला नाही. त्या दिवशी नामदेव शास्त्रींनी पैठणला खूप चांगलं सांगितलं हरिओम महाराज. ते म्हणाले की आम्ही आमच्या संतांना इतकं गरीब आणि इतकं असे लुलेपुले म्हणून देखावा प्रगट केलेला आहे की लोकांना वाटलं किती गरीब आहेत संत. म्हणजे साधू संतांना गरीब दाखवता दाखवता कीर्तनकार श्रीमंत झाले. ही गोष्ट खरी आहे. तुमच्या शब्दांचा वापर करून, तुमच्या वक्तृत्वाचा वापर करून, आपल्या भाषा कौशल्याचा उपयोग करून आम्ही लोकांना भावनिक करू शकतो, भावनिक करू शकतो. पण संत महात्म्यांनी हे विचार कधीच नाही मांडला. ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी कधीच त्यांच्या दुःखाचं प्रदर्शन मांडलं नाही. ज्ञानोबारायांनी कधीच कोणाला नाव ठेवलं नाही, कोणाचा अपमान केला नाही. अरे ज्यांनी ज्ञानोबारायांना त्रास दिला ना, त्यांच्याही विषयी ज्ञानोबारायांचे कधी शब्द नाहीत, कधी शब्द नाहीत, अपमान केला नाहीत. आणि मी कधी कधी हा विचार करतो की आम्ही काय करून राहिलो. माझी आता बाबाजी तर कथा होती ना, कथा होती तर एक साधारण पावसाचे दिवस होते ना, त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की बाबा, ते म्हणाले महाराज पूजा. म्हटलं तुम्ही आतमध्ये मांडता ना मंदिरामध्ये? म्हणे हो तिथे मांडतो. मी म्हटलं हे उचलाव वगैरे लागल कदाचित, तर त्याच्यामुळं इथे काही कळस वगैरे मांडू नका, मंदिरामध्येच राहू द्या. तिथं एक दिवस मी तर नव्हतो आणि आता हे असं चालू झालं म्हणून मी कीर्तनाला जाणं बंद केलं. कथेत काय कोण काय बोलेल काही नेमच नाही राहिला. मग त्यांनी तिथं एक जण आले आणि त्यांनी सांगितलं, असं कुठं रामायण असते का? काही तुम्हाला समजत नाही का? असं कुठं रामायण असते का? हे कळस नाही, नवग्रह नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, चालले मोठे रामायण सांगून राहिले हे कीर्तनात. आता मला सांगा तिथं सांगायचं काय काम आहे? बरं त्यांना वाटलंच असेल, त्यांचा अधिकार मोठा असेल, कदाचित त्यांना माहिती जास्त असेल, त्यांनी माझ्यासोबत बोलावं, महाराज तुम्ही इथे हे मांडलं का नाही? आणि मी कुठंच मांडत नाही, स्वतःहून मी कुठंच मांडत नाही. त्याचा विरोध म्हणून नाही, पण मला असं वाटते की ते योग्य पद्धतीनं व्हावं. कारण की कर्मकांड जे असतात ना ते फार सूक्ष्म आहे. कर्मधर्म नवती चांग उन्या अंगे पतन, तो विडा कसा ठेवला गेला पाहिजे. आता ते व्यासपीठ जे आहे ना, मला जर थोडीशी एखादा गजरामध्ये हुक्की आली, मी जर असं असं केलं ना ते व्यासपीठ झाले. आता त्या व्यासपीठावर कळस राहिला तर ते राहील का, टिकल का? ते गलंडला कळस. अजून मग कोणी अपशकुन झाला, अपशकुन झाला. आज धर्माच्या नावावर घाबरवलं जास्त जात आहे. तुम्ही थोडेसे सावध व्हा बरं. आज धर्माच्या नावावर घाबरवलं जास्त जात आहे. वारकरी संतांचा विचार किती चांगला आहे बघा. वारकरी संतांनी तुम्हाला भयातून मुक्त केलं. तुकाराम महाराजांचं एक फार सुंदर अभंग आहे. बर्वे माझ्या केले म्हणे, पंथे येणे निघाले, अभयाच्या जावे ठाया. आम्ही अभयाच्या ठिकाणी पोहोचलो. हरी आला हाता मग कैसी. आणि दैवी संपत्तीचं पहिलं लक्षण गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अभयम सत्व संशुद्धीर. अरे भजन करता करता भीतीच निघून गेली पाहिजे, तर भजन महत्वाचं. आता आम्ही भीतीनं भरून राहिलो. काय तुमचं रामायण कामाचं? कळस नाही, कळस नाही. अरे फक्त भजन केलं म्हणून तुका झाला शे कळसन, त्या संप्रदायामध्ये आम्ही कळसासाठी भांडून राहिलो. तुका झाला शे कळस, भजन करा सावकाश. आणि मग लोकांना काय वाटते, हे त्या महाराजाला काही समजत नव्हतं,
हे पहा बरं, असं करत असते. ते गेलं, ते रामायण चुलीत गेलं, त्याच्यातले सिद्धांत गेले, ते सगळं गेलं, ते कळसावर आलं. ती चुकीची पद्धत आहे असं मला म्हणायचं नाही, पण आम्ही असमानता करून राहिलो. कशा करता? असमानता करता करता इतरांचा अपमान करण्याचा भाव अंतःकरणात येऊन राहिले. ज्ञानोबाराय तुकोबाराय कृपा करत नाही. आज खूप लोक आहेत ना परमार्थामध्ये, कित्येक लोक आहे, पण सगळ्यावर का कृपा होत नाही? चांगली चांगली लोक होती, अधःपतन झालं फक्त याच गोष्टीच्यानं, अपमान दुसऱ्यांचा करायचा. ज्ञानोबाराय कृपा करण्याकरता तयार आहे, पण परिपाहे बीज शुद्ध अंगे, शुद्ध अंगे परिपाहे बीज शुद्ध अंगे.